नमस्कार मित्रांनो, महाराज नेमकं आग्र्याला कशासाठी गेले होते या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला हे पाहावं लागतं की शिवरायांची खरोखर मनापासून आग्र्याला जाण्याची इच्छा होती किंवा नाही. तर या प्रश्नाचं सरळ उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे. महाराजांची आग्र्याला जाण्याची बिलकुलच इच्छा नव्हती. त्यांना दख्खनमध्येच राहायचं होतं. बरं, ज्या औरंगजेबाच्या भेटीसाठी महाराज आग्र्याला जाणार होते त्या औरंगजेबाची तरी महाराजांना बोलवण्याची आणि त्यांना सदिच्छा भेट देण्याची, त्यांचा मान सन्मान करण्याची मनापासून इच्छा होती का? तर याही प्रश्नाचं उत्तर सरळ नाही असं आहे. शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवण्यासाठी औरंगजेबाचा सक्त विरोध होता. तसं नोव्हेंबर-डिसेंबर 1665 पासूनच मिर्झा राजा जयसिंग औरंगजेबाच्या सतत माग लागले होते की या शिवाजीला आग्र्याला बोलावून घ्या, त्याचा योग्य तो मान सन्मान करा, त्याला इथं दख्खनमध्ये ठेवू नका. पण औरंगजेब वारंवार पत्रांतून स्पष्टपणे मिर्झा राजा जयसिंगांना कळवत होता की त्या शिवाजीला बिलकुल आग्र्याला पाठवू नका, त्याला तिकडं दख्खनमध्ये तुमच्या सोबतच ठेवा आणि त्याच्या मदतीनं विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घ्या. पण मिर्झा राजे मात्र शिवाजी राजांना आग्र्याकडे पाठवण्यासाठी अडून होते. एकाच वेळी ते औरंगजेबाला अशी विनवणी करत होते की तुम्ही शिवाजी राजाला लवकरात लवकर फरमान पाठवून आग्र्याला बोलावून घ्या, आणि दुसरीकडे शिवाजी राजांची ती याच्यासाठी मनधरणी करत होते की तुम्ही आग्र्याला जाणं कसं तुमच्या फायद्याचं आहे. म्हणजे यावरून आपल्याला स्पष्ट होईल की शिवाजी महाराजांनी आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात त्याच्या भेटीला जाणं यामागे फक्त एकमेव व्यक्ती जी कारणीभूत होती ती होती मिर्झा राजा जयसिंग. आता मिर्झा राजा जयसिंगांनी कुठल्या कारणास्तव शिवाजी महाराजांना आग्र्याला पाठवण्याचा घाट घातला होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन परिस्थिती समजून घ्यावी लागते. शिवरायांना आग्र्याला बादशहाच्या भेटीसाठी पाठवण्यामागं मिर्झा राजा जयसिंगांचे काही बुद्धिमान राजनैतिक डावपेच तर नक्कीच होते, पण त्यासोबत त्यांचे काही वैयक्तिक स्वार्थ सुद्धा जरूरच होते. मित्रांनो, मिर्झा राजा जयसिंग हे औरंगजेबाचे अत्यंत एकनिष्ठ पण अत्यंत चलाक आणि चतुर राजकारणी सुद्धा होते. औरंगजेबासाठी ही दक्षिण मोहीम फार महत्त्वाची होती. अगदी अकबर बादशहापासून अनेक मुघल शासकांनी दख्खन जिंकून घेण्यासाठी जंग पछाडलं होतं, पण दख्खन जिंकण्यामध्ये त्यांना यश आलेलं नव्हतं. शहजादा औरंगजेब जेव्हा दख्खनचा सुभेदार होता तेव्हा दख्खनचा घास अगदी त्यांच्या हातातोंडातून निसटलेला होता. त्यामुळं दख्खन जिंकून घेण्यासाठी औरंगजेबानं आपलं सर्वस्वच पणाला लावलं होतं, आणि मिर्झा राजा जयसिंग आजवर एकही मोहीम हरलेले नव्हते. तसं स्वतः औरंगजेबच मोठी फौज घेऊन दक्षिणेत उतरणार होता, पण त्याला त्यावेळी इराणचा शहा अब्बास ह्याच्या दिल्लीवरच्या आक्रमणाचा धोका वाटत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं तोडली गेली तेव्हा चिडलेल्या औरंगजेबानं स्वतःच दख्खनची मोहीम काढण्याचं ठरवलं होतं. औरंगजेब अत्यंत धाडसी आणि निर्धारी व्यक्ती होती. स्वतःच्या मरणाला तो अजिबात घाबरत नव्हता. औरंगजेबाच्या आयुष्याचा हेतू फक्त संपूर्ण भारतावर इस्लामचा ध्वज फडकावणं एवढाच होता. अर्थात औरंगजेबाचा स्वतःचा वहाबी सुन्नी अति उजव्या विचारसरणीचा इस्लाम आणि मूळचा इस्लाम यामध्ये फार तफावत होती. स्वतःला जिंदा पीर म्हणून घेणाऱ्या औरंगजेबानं, स्वतःला गाझी म्हणजे धर्मयोद्धा म्हणून घेणाऱ्या औरंगजेबानं इस्लामचा आपल्याला हवा तसा अर्थ नवा काढला होता आणि तो त्यानुसार वागत चाललेला होता. पुरंदरच्या तहात मिळालेल्या घवघवीत यशानंतर मिर्झा राजे जयसिंग फार खुश झाले होते. त्यांचा उत्साह दुणावला होता. शिवाजी सारख्या अत्यंत क्लिष्ट शत्रूला आपण हा म्हणता फार थोड्या कालावधीत नमवलं याबाबत त्यांना स्वतःचाच फार अभिमान वाटत होता. औरंगजेब सुद्धा मिर्झा राजा जयसिंगांवर भयंकर खुश झाला होता. दरबारात मिर्झा राजा जयसिंगांचं स्थान फारच उंचावलेलं होतं. जिथं शाहिस्ते खान प्रति औरंगजेब आणि मुख्य म्हणजे मरुधराधिपती महाराजा जसवंत सिंग तोंडावर आपटले होते,
तिथं मिर्झा राजा जयसिंगांनी अतिशय दैदिप्यमान यश औरंगजेबाला मिळवून दिलं होतं आणि खुश झालेल्या औरंगजेबानं राजस्थान मधला टोंक हा परगणा मिर्झा राजा जयसिंगांच्या जहागीरीला बक्षीस म्हणून दिला होता. मिर्झा राजा जयसिंगांची जहागिरी आणि इज्जत मान सन्मान फार वाढलेला होता. त्यावेळी मिर्झा राजा जयसिंगांनीही औरंगजेबावर फार कृपा दाखवली. तसं पाहिलं तर शहाजहानची एक मुलगी मिर्झा राजांची पत्नी होती. अर्थात शहाजहाननं मिर्झा राजा जयसिंगांना आपला जावई बनवून घेतलेलं होतं. आणि मित्रांनो, इतिहासकारांचे यावर वाद आहेत की शहाजहानची ही मुलगी अधिकृत होती किंवा अनधिकृत, तसंच मिर्झा राजा जयसिंगांची ही पत्नी अधिकृत होती की अनधिकृत. पण काहीही असो, मिर्झा राजा जयसिंग म्हणजे बादशहा शहाजहानचे जावई होते आणि औरंगजेबाचे दाजीबा होते. मग आपल्या लाडक्या मेहुण्याला औरंगजेबाला खुश करण्यासाठी दाजीबा मिर्झा राजा जयसिंगांनी पुरंदर मोहिमेवर झालेला सगळा खर्च शाही खजिन्यातून न करता स्वतःच्या वैयक्तिक खजिन्यातून केला. मित्रांनो, सुमारे 1 ते 1.25 कोटी रुपये ह्या पुरंदरच्या मोहिमेसाठी आतापर्यंत खर्च झाले होते. त्या काळचे 1.25 कोटी रुपये म्हणजे आजचे शेकडो हजारो कोटी रुपये. लाखांच्या संख्येत असलेल्या फौजेची तनखा, सैनिकांचं खाणं पिणं, लाखो जनावरांचा चारा पाणी, सैन्याला मदत करणाऱ्या हजारो मजुरांचा पगार, बंदुकीच्या गोळ्या, हत्यारं, शस्त्र, सुरुंगाची पूड इत्यादी लष्कराशी निगडीत सर्व गोष्टी अत्यंत महाग असतात. यासोबतच विविध सरदारांना द्यावी लागणारी लाच, विविध गुप्तहेरांना, जासूसांना द्यावी लागणारी लाच, याशिवाय शत्रू पक्षातल्या फितुरांना द्यावे लागणारे नजराणे, ह्या साऱ्या गोष्टींवर प्रचंड खर्च व्हायचा. मित्रांनो, एक लष्करी मोहीम काढायची म्हणजे दिवसाचा खर्च काही लाखांमध्ये होता. एवढी सगळी रक्कम मिर्झा राजा जयसिंगांनी नजराणा देऊन टाकली होती. म्हणजे मिर्झा राजा जयसिंग किती श्रीमंत असतील याचा तुम्ही निव्वळ अंदाजच घ्या. पुरंदरच्या तहानंतर लगेच धोधो पावसाळा सुरू झाला होता. म्हणजे साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये शिवाजीराजे आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्या मुघल फौजेची संयुक्त मोहीम विजापूरच्या आदिलशहा विरुद्ध सुरू झालेली होती. आणि यावेळी महाराज मिर्झा राजा जयसिंगांसोबत दक्षिणेकडे निघाले. असं दिलेर खान बिलकुल महाराजांवर खुश नव्हता, पण आता त्याचाही नाईलाज झालेला होता. महाराजांना दिलेर खान नेहमी पाण्यातच पाहायचा. दक्षिणेकडे आदिलशाही विरुद्ध मोहीम सुरू केल्यानंतर महाराजांनी पहिल्याच तडाख्यात फलटणची जहागिरी मुघलांना जिंकून दिली. अर्थात फलटण हे महाराजांच्या मेहुण्याचंच होतं. ते युद्ध फक्त नावालाच झालेलं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराजांनी फलटण जिंकून मुघलांना दिलं आणि मुघलांचा जहागीरदार म्हणून आपला भाचा आणि आपला जावई असणाऱ्या महाजी निंबाळकर यांनाच त्यांनी तिथं नेमून दिलं होतं. नंतर महाराजांनी आणि प्रति शिवाजी असणाऱ्या नेतोजी पालकरांनी दक्षिणेकडे जोरदार चाल केली. महाराजांची फौज, नेतोजी पालकरांची तुकडी सगळ्यात आघाडीवर होती. महाराजांनी धडाक्यामध्ये ताथवडे, खटाव आणि मंगळवेढे मुघलांना जिंकून दिलं आणि मिर्झा राजे जयसिंग फार खुश झाले होते. शिवाजी म्हणजे आपल्या गळा लागलेला मोठा मासा आपल्याला फारच फायदेशीर ठरणार आहे आणि त्याच्या मदतीनं आदिलशाही आपण आता हा म्हणून जिंकून घेऊ, याबद्दल मिर्झा राजा जयसिंगांच्या मनात आता तिळमात्र शंका सुद्धा उरलेली नव्हती. मित्रांनो, त्या काळी हिंदुस्थान म्हटलं म्हणजे सगळा नर्मदेच्या उत्तरेकडचा प्रदेश मानला जायचा. दख्खनचा समावेश हिंदुस्थान या शब्दात होत नव्हता. हिंदुस्थान म्हटलं की नर्मदा नदी आणि तिच्या उत्तरेकडचा सगळा प्रदेश, आणि दख्खन म्हणलं की नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा सगळा प्रदेश. आपण दख्खन हा म्हणता जिंकून घेऊ, हा मिर्झा राजांचा निव्वळ भ्रम होता. दख्खनचे सगळेच राजकारणी शेकडो वर्षांपासून महाचतुर होते. मित्रांनो, विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा आणि स्वराज्याचे शिवाजी महाराज हे तिघही एकमेकांचे शत्रू होते. फावल्या वेळात ते एकमेकांशी खूप लढायचे आणि एकमेकांचा मुलूक तोडून स्वतःचा मुलूक वाढवायचा प्रयत्न करायचे. ह्या तिघांचाही मुख्य शत्रू होता मुघल. मुघल आपल्याला गिळायला टपलेलेच आहेत हे ह्या तिघांनाही पक्क ठाऊक होतं. त्यामुळंच जेव्हा कधी मुघल दक्षिणेवर हल्ला करायचे, दख्खनवर हमला करायचे, त्यावेळी आपापसातलं शत्रुत्व सगळं विसरून दख्खनच्या सगळ्या सत्ता एकत्र होऊन जायच्या. शेकडो वर्षांपासून म्हणजे
बहमनी सुलतान शाहीपासून दख्खनच्या राज्यकर्त्यांचा हा जणू एकमेकांशी केलेला अलिखित करारच होता की फावल्या वेळात आपण एकमेकांशी खूप लढायचं, खूप गंभीरतेने लढायचं, एकमेकांना संपवण्याचा प्रयत्न करायचा. पण जर का दिल्लीचे राज्यकर्ते दक्षिणेकडे यायला लागले, नर्मदा नदी त्यांनी ओलांडायला सुरुवात केली की सगळ्यांनी आपापसातलं वैर विसरून एकत्र व्हायचं, मुघलांना पिटाळून लावायचं आणि मग आपण आपल्या फावल्या वेळात एकमेकांशी लढत बसायचं. तुम्हाला हे ऐकून अतिशय आश्चर्य वाटेल की ज्यावेळी मिर्झा राजेंनी शिवरायांना पुरंदरच्या तहाच्या कोंडीत पकडलेलं होतं, त्यांच्या रयतेवर फार मोठे जुलूम आरंभले होते, त्यावेळी आदिलशहा महाराजांशी असणारं सगळं वैर विसरून महाराजांना मदत करण्यासाठी धडपडत होता. एवढंच नव्हे तर आदिलशहानं शिवरायांच्या मदतीला तळ कोकणातून आपली फौज सुद्धा पाठवायला सुरुवात केली होती. अर्थात चतुर मिर्झा राजांनी त्यावेळी आदिलशहाची पक्की नाकेबंदी करून ठेवली होती आणि त्यावेळी नेमका पावसाळाही सुरू होणार होता, त्यामुळं आदिलशहाच्या हालचालींना मर्यादा आल्या होत्या. तसं तर मिर्झा राजा जयसिंगांचा इरादा शिवाजी महाराजांना पूर्णपणे खतम करून टाकण्याचा, नेस्तनाबूत करण्याचा, त्यांची जहागिरी खालसा करण्याचाच इरादा होता. पण जेव्हा आदिलशहानं महाराजांना मदत करण्याची धडपड चालू केली तेव्हा स्वतः मिर्झा राजा जयसिंगांवर सुद्धा पुरंदरचा तह करण्याचा दबाव आला होता. म्हणजे मित्रांनो, बरेचसे इतिहासकार ही गोष्ट विसरतात, पुरंदरचा तह करणं हे शिवरायांच्या अस्तित्वासाठी सुद्धा आवश्यक होतं आणि शिवरायांचं अस्तित्व टिकवून ठेवणं हे आदिलशाहीच्या अस्तित्वासाठी सुद्धा आवश्यक होतं. ज्यावेळी मंगळवेढ्यापर्यंत मुघलांचं आणि शिवाजी राजांचं संयुक्त सैन्य धडकलं, त्याचवेळी गोवळकोंड्याच्या कुतुबशहानं हालचाली सुरू केल्या. वास्तविकतः गोवळकोंड्याच्या कुतुबशहानं या युद्धामध्ये मुघलांना आपण बिलकुल तटस्थ राहू असं पुरेपूर आश्वासन दिलं होतं. तसा मुघलांशी करारच केला होता. पण आता गोवळकोंड्याच्या कुतुबशहानं तो करार उघड धुडकावून लावला, तो करार मोडला. कारण गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला माहित होतं, एकदा का आदिलशाही जिंकली की नंतर मुघलांची नजर आपल्यावरच पडणार आहे. आदिलशाहीचं अस्तित्व गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीसाठी फार आवश्यक होतं. मग गोवळकोंड्याच्या कुतुबशहानं थोडी थिडकी नव्हे तर 50,000ची मोठी फौज विजापूरच्या आदिलशहाच्या मदतीला पाठवायचं ठरवलं. आता शिवाजी महाराज मुघलांचे मनसबदार होते, मुघलांचे नोकर होते, पण तेही शेवटी दख्खनीच होते. हिंदुस्थान विरुद्ध दख्खन असा सामना त्यावेळी होता. शिवाजी महाराजांनीही मुघलांचे मनसबदार असतानाही आतून आपल्या चाली सुरू केल्या. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला आणि विजापूरच्या आदिलशहाला त्यांनी आतून मदत करायला सुरुवात केली. मुघलांच्या हालचालीच्या गुप्त बातम्या शिवाजी महाराजच आदिलशहाला पोहोचवू लागले होते आणि मिर्झा राजे फार चतुर होते. त्यांना दख्खनचं हे राजकारण लवकर कळून चुकलं. मित्रांनो, कुठलीही लष्करी मोहीम एका ठराविक मर्यादेपेक्षा कुणालाही ताणता येत नाही, कारण आर्थिक खर्चाच्या मर्यादा येतात. आता जर गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची 52,000ची फौज विजापूरच्या मदतीला आली आणि शिवाजीच्या 20-25,000च्या फौजेनं बंड केलं तर मुघल तिथं दख्खनमध्ये चेचले जातील हे मिर्झा राजांनी ओळखलेलं होतं. आणि दख्खनची ही मोहीम म्हणजे वाटती तेवढी सोपी बिलकुल नाही हे मिर्झा राजा जयसिंगांना कळून चुकलं होतं. आपलं सगळं आयुष्य जाईल, आपण इकडे दख्खनमध्ये मरू, पण दख्खन काही आपल्याला कधीच जिंकता येणार नाही हे मिर्झा राजांनी पूर्णपणे ओळखलेलं होतं. त्यामुळं ते आता आपली सुटका या दख्खनच्या मोहिमेतून करून घेण्याच्या मागे लागलेले होते. त्यांना राजस्थानकडं, आमेरकडं, आपल्या जहागिरीकडे जाण्याचे वेध लागलेले होते. पण मित्रांनो, दख्खन जिंकणं म्हणजे औरंगजेबाच्या आयुष्याचं जणू ध्येयच बनलेलं होतं. तो मिर्झा राजांना दख्खनची मोहीम अशी अर्धवट सोडू देणार नव्हता. मग यावर उपाय काय करायचा? मग मिर्झा राजा जयसिंगांनी आपल्या सुपीक डोक्यातून अशी एक योजना शोधून काढली की जर आपण शिवाजीला जर मुघलांचा अधिकृत दख्खनचा सुभेदार बनवून टाकलं आणि मुघलांची सर्व साधन सामग्री जर त्यांच्या पारड्यात टाकली तर केवळ एकटे शिवाजी राजेच ह्या दोन्ही शाह्यांचा बंदोबस्त करू शकतात. आणि यात शिवाजी राजांचाही फायदाच आहे, कारण शिवाजी राजांकडे साधन संपत्ती फार मर्यादित आहे, पण लढवय्या आणि एकनिष्ठ मनुष्यबळ त्यांच्याकडे खूप सारं आहे. शिवरायांच्या वडिलांना म्हणजे शहाजी राजांना आदिलशहानं दक्षिण कर्नाटकाचा सुभेदार बनवलेलं होतं. मित्रांनो, त्यावेळचं दक्षिण कर्नाटक म्हणजे आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा बराचसा भाग
आणि संपूर्ण तामिळनाडू त्यावेळी दक्षिण कर्नाटकातच मोजलं जायचं. शहाजीराजांनी मोहम्मद आदिलशहासाठी आदिलशाहीचा विस्तार दक्षिणेत फार प्रचंड केला होता आणि मिर्झा राजा जयसिंगांसमोर तेच उदाहरण होतं. जर आपण शिवाजीराजांना दख्खनचा सुभेदार बनवलं तर शिवाजीराजेही मुघलांसाठी दक्षिणेकडे मुघलांचा फार मोठा विस्तार करतील. अकबराच्या काळापासून मुघलांना जे काम जमलं नाही ते शिवाजीराजांमुळे आपल्याला सहज साध्य होईल. आपलाही जीव सुटेल हा मिर्झा राजा जयसिंगांचा मुख्य डाव होता. शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्धचे आपले धूर्त राजकारणी डाव नोव्हेंबर महिन्याच्या शेवट आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू केले होते. या सगळ्या घटना साल 1665च्या शेवटच्या आहेत. महाराजांनी आदिलशाहीशी हातमिळवणी केली आणि 5 जानेवारी 1666 रोजी विजापूरची जी लढाई महाराज आणि मिर्झा राजा जयसिंगांच्या संयुक्त फौजांशी झाली होती त्यात मुघलांचा आणि महाराजांचा दणदणीत पराभव झाला. अर्थात ह्यात सगळी महाराजांचीच चाल होती. महाराजांनी आदिलशहासोबत हातमिळवणी करून मुघलांच्या चुलीत पाणी ओतलं होतं. पण महाराजांचा हा दुहेरी डाव ओळखला होता तो पठाण सरदार दिलेर खानानं. अर्थात त्याला हा डाव कसा कळाला त्यामागची ही एक मजेदार कहाणी आहे. विजापूरच्या दरबारातले काही पठाण सरदार दिलेर खानानं पठाण भाई भाई या नात्यानं आपलेशे करून घेतले होते. विजापूरच्या दरबारात अफगाणचे पठाण तुर्की सरदार यांचा एक गट होता तर त्यांच्या विरुद्धचा गट म्हणजे मूळचे भारतीय पण नंतर धर्मांतर करून मुसलमान बनलेले सरदार, दख्खनचे मूळ मराठे सरदार आणि सिद्धी हबशी सरदार हा एक गट होता आणि ह्या गटात फार मोठं वैर होतं. दिलेर खानानं ह्या दुफळीचा फायदा घेऊन पठाणी गटाला फितूर केलं होतं आणि ह्या फितूर पठाणी गटाच्या मदतीनं दिलेर खानानं विजापूरच्या आदिलशाहीवर कब्जा मिळवायचं ठरवलं होतं. कारण जर त्यानं विजापूरची आदिलशाही जिंकली असती तर मुघलांचा दख्खनचा सुभेदार हा दिलेर खान दीर्घकाळासाठी राहिला असता. नवे यावेळी दिलेर खान एक स्वतंत्र पातशाह म्हणूनच उदयाला आला असता. पण जेव्हा दिलेर खानाला हे कळालं की मिर्झा राजा जयसिंगांनी आपल्या ऐवजी शिवाजीला दख्खनचा सुभेदार बनवण्याचा घाट घातला आहे आणि हा शिवाजी राजा तर आतून आदिलशहाशीच हातमिळवणी करतोय, मग मात्र दिलेर खान शिवाजीराजे आणि त्यांचे पुत्र शंभूराजे यांच्या जीवावरच उठला होता. आपल्या सगळ्या पराजयाचं खापर त्यानं महाराजांवरच फोडलं. अर्थात महाराजांचं गुप्तहेर खातं काही स्वस्त बसलेलं नव्हतं. त्यांनी दिलेर खानाला ही बातमी सगळी लागली आहे याची लगोलग माहिती महाराजांना पुरवली आणि मग महाराजांना समजलं आता जर आपण मिर्झा राजा जयसिंगाच्या छावणीमध्ये राहिलो तर हा दिलेर खान आपल्याला संपवल्याखेरीज राहणार नाही. आता दिलेर खानाच्या मार्गातला मुख्य काटा म्हणजे आपणच आहोत. मग महाराजांनी पन्हाळ्याच्या मोहिमेचं निमित्त केलं. तसं मिर्झा राजेंनाही दिलेर खानाकडून हे कळालं होतं की तो शिवाजी राजांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळं शिवाजी राजांच्या जीवाची चिंता मिर्झा राजा जयसिंगांनाही होतीच. मग मिर्झा राजा जयसिंगांनी पन्हाळ्याच्या महाराजांच्या मोहिमेला परवानगी दिली आणि महाराज पन्हाळ्यावरच्या मोहिमेच्या निमित्तानं मुघलांच्या मुख्य छावणीपासून अर्थात दिलेर खान आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यापासून दूर गेले. 16 जानेवारी 1666 रोजी महाराजांनी जो पन्हाळ्यावर हल्ला केला होता त्यात ते सपशेल अपयशी ठरले. अर्थात हा हल्ला त्यांनी मनापासून केला होता किंवा नाही याबाबत इतिहासकारांचं दुमत आहे. काही जणांच्या मते महाराजांचा हा हल्ला अतिशय गंभीर होता पण दुर्दैवानं त्यात 1000 मावळ्यांचा बळी गेला. तर काही जणांच्या मते ही महाराजांची एक ठरवलेली चाल होती. पण पन्हाळ्याच्या अयशस्वी मोहिमेनंतर महाराजांनी नेताजी पालकरांसोबत म्हणजे प्रति शिवाजी बरोबर म्हणजे आपल्या सरसेनापती बरोबर लुटुपुटीचं भांडण खेळलं. पूर्वीच्या इतिहासकारांचं मत असं होतं की महाराजांचं आणि नेताजी पालकरांचं खरोखर भांडण झालं होतं. नेताजी पालकर महाराजांवर खरोखर नाराज झाले होते. पण मित्रांनो आता नवीन उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक दस्तावेजानुसार आणि नवीन संशोधनानुसार हे अतिशय स्पष्ट झालं आहे की महाराजांचं आणि नेताजी पालकरांचं प्रति शिवाजींचं त्यांच्या सरसेनापतींचं कुठलंही भांडण नव्हतं. तो केवळ महाराजांचा एक राजनैतिक डाव होता. मग महाराजांच्या राजकारणाला रंग येऊ लागला होता. नेताजी पालकर महाराजांवर रुसले आणि सरळ आदिलशाही गोटात जाऊन सामील झाले. 5 जानेवारी 1666 रोजी झालेला पराभव आणि सरसेनापती नेताजी पालकर यांचं आदिलशाही गोटाला जाऊन मिळणं ह्या 2 घटनांनी मिर्झा राजे जयसिंग पुरते कोलमडून गेले. आजवरच्या आपल्या सगळ्या मेहनतीवर पूर्णतः पाणी पडलं आहे
हे मिर्झा राजा जयसिंगांना आता कळून चुकलं होतं आणि दख्खनची मोहीम आता मिर्झा राजा जयसिंगांच्या चांगलीच अंगलट आलेली होती. मग मात्र मिर्झा राजा जयसिंगांनी औरंगजेबाला कळकळीची विनंती करायला सुरुवात केली की तुम्ही लवकरात लवकर निदान शिवाजीला तरी यातून बाहेर काढा. दख्खनमध्ये मुघल एकाच वेळी तिघांशी लढू शकणार नाही आणि याच वेळी गोळ कोंड्यावरून निघालेली कुतुबशहाची 52,000ची फौज विजापूरकडे निघाली होती आणि मुघलांचं मनोबल पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं होतं. तसे महाराज आग्र्याला जायला बिलकुल तयार नव्हते. पण मिर्झा राजा जयसिंगांनी महाराजांना मधाची बोटं लावायला सुरुवात केली. जर तुम्ही प्रत्यक्ष बादशहांच्या भेटीला गेला तर तुम्हाला दख्खनची सुभेदारी मिळेल. एवढंच नव्हे तर तुम्ही ज्याची स्वप्न पाहता तो मुरुड जंजिऱ्याचा किल्ला सिद्दी हबशांच्या ताब्यातून मी तुम्हाला द्यायची विनंती स्वतः औरंगजेबाला करील. आणि मित्रांनो, मिर्झा राजा जयसिंगांनी जर ठरवलं असतं तर मुरुड जंजिऱ्याचा किल्ला त्यानं महाराजांना मिळवून सुद्धा दिला असता. कारण मुरुड जंजिऱ्याचे सिद्दी हबशी हे मुघलांचे मांडलिक होते. औरंगजेबाचा शब्द डावलण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नव्हती. जंजिऱ्याचे सिद्दी हे मुघलांचे कंत्राटदार होते. दोघांचे खूप सारे करार होते. ते एकमेकांच्या व्यापारातले भागीदार सुद्धा होते. मिर्झा राजा जयसिंग शिवाजी महाराजांना अनेक आमिष देत होते. ते महाराजांना सांगत होते की तुमचा सगळा प्रवास खर्च हा शाही तिजोरीतून देण्यात येईल. तुमच्या जीवित रक्षणाची आणि तुमच्या सोबत कुठलाही दगा फटका होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात येईल. आणि मग त्या काळी घडलेल्या घटना पाहून खुद्द औरंगजेबाचं मतही शिवाजी महाराजांना आग्र्याकडे बोलावून घेण्याच्या हेतूनं अनुकूल झालेलं दिसतं. कारण औरंगजेबाचे स्वतःचे गुप्तहेर त्याला नवनवीन ताज्या बातम्या देत असायचे. त्यामुळं औरंगजेबाला दख्खनच्या प्रत्येक दिवसाच्या घडलेल्या घटनेची इत्यंभूत माहिती मिळायची. शेवटी औरंगजेबानं असा सुज्ञ विचार केला की शिवाजीला खरोखर दख्खनचा सुभेदार बनवून टाकण्यात काय हरकत आहे. तसं पाहिलं तर औरंगाबादच्या खालचा प्रदेश मुघल साम्राज्यात कधी नव्हताच. जर शिवाजीला आपण साधन संपत्ती दिली आणि त्याच्याकडून जर दक्षिणेकडे विस्तार करून घेतला तर ह्यात मुघलांचाच फायदा होता. आणि आता परिस्थिती मुघलांच्या विरुद्ध गेली होती. औरंगजेब त्यावेळी उत्तरेतून लवकर हलू शकणार नव्हता. तो काबूलच्या राजकारणातही गुंतलेला होता. पूर्वी दख्खनचे गुप्तहेर सगळ्या विजयाच्याच बातम्या घेऊन यायचे. पण आता मात्र रोजच नव्या पराजयांच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. जर आता शिवाजीला आपण दख्खनमध्ये ठेवलं तर तो कुतुबशाहीशी आणि आदिलशाहीशी हातमिळवणी करून मुघलांनाच त्रास देण्याचा प्रयत्न करल हे औरंगजेबाला कळून चुकलेलं होतं. शिवाजी राजांना दख्खनमधून उत्तरेत बोलावून घेणं म्हणजे मिर्झा राजांच्या दख्खन मोहिमेतला मोठा अडथळा दूर करण्यासारखं सुद्धा होतं. आता मित्रांनो, औरंगजेबाच्या मनात खरोखर शिवाजी राजाला आग्र्यात बोलावून त्याच्यासोबत दगा फटका करण्याचा विचार होता किंवा नाही याबाबत इतिहासकारांचं एक निश्चित असं मत नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असं मत व्यक्त करतात की औरंगजेबाच्या मनात पहिल्यापासून निश्चितपणे शिवाजी राजांचा घात करण्याची योजना होती. पण इतर इतिहासकार ह्या मतांपासून वेगळं मत व्यक्त करतात. काही असो, औरंगजेबाच्या डोक्यात त्यावेळी काय चालत होतं हे कळणं हे आपल्याला समजणं निव्वळ अशक्यच आहे. आणि माझं वैयक्तिक मत विचाराल तर असं आहे मित्रांनो की ज्या तऱ्हेनं पुढच्या घटना वेगवान गतीनं घडल्या त्यांकडे बघता औरंगजेबाच्या मनात शिवाजी राजांचा घात करण्याची योजना निश्चितच होती हे आपल्याला स्पष्ट दिसून येतं. कारण शिवाजी नावाचं दुखणं कायमचंच संपवण्याचा त्यानं नक्कीच विचार केलेला होता. आणि अगोदरच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे शिवाजी राजांनी औरंगजेबाला 2-3 वेळा फसवलेलं होतं. आणि औरंगजेबाचा स्वभावच असा होता की त्याला नुसता संशय आला तरी तो कुणालाही जिवंत ठेवत नव्हता. आणि संपूर्ण दख्खनवर विजय हे जर त्याचं शेवटचं ध्येय होतं तर तो शिवाजी राजांना असं सही सलामत ठेवणं शक्यच नव्हतं. आणि आता मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे शिवाजी राजांनी 8-9 वर्षांच्या शंभूराजेंना घेऊन इतक्या दूर शेकडो मैलांवर असलेल्या परमुलखात जाण्याचा आणि स्वतःच्या जीवाचा धोका का पत्करला. तर मित्रांनो, यातलं पहिलं कारण म्हणजे मिर्झा राजा जयसिंगांनी महाराजांना दिलेलं दख्खनच्या सुभेदारीचं आश्वासन. तसं पुरंदरच्या तहामुळं महाराजांचं फार मोठं प्रचंड आर्थिक आणि भौगोलिक नुकसान झालेलं होतं. महाराजांना सुमारे 10 वर्ष पाठीमागं जावं लागलं होतं. आणि त्यावेळी स्वराज्याला केवळ मुघल हेच शत्रू नव्हते. आणि महाराजांचं स्वराज्य त्यावेळी चारही बाजूंनी एकापेक्षा एक बिलंदर
धूर्त अशा शत्रूंनी वेढलेलं होतं. जंजिरेकर सिद्धी, गोवेकर पोर्तुगीज, मुंबईकर इंग्रज आणि विजापूरकर आदिलशहा स्वराज्याच्या अवतीभोवतीचे सगळे शत्रू आपापल्या प्रदेशात अत्यंत प्रबळ आणि बुद्धिमान सुद्धा होते. जर महाराज मुघलांचे सुभेदार अधिकृतरित्या बनले असते तर मुघलांच्या साधन संपत्तीच्या जोरावर महाराजांना या सगळ्या शत्रूंना नमवता आलं असतं. पुरंदरच्या उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या तहामुळं महाराज जे 10-12 वर्ष मागे गेले होते ती हानीही त्यांना भरून काढता आली असती आणि मग स्वतःची शक्ती हळूहळू वाढून एक दिवस प्रत्यक्ष दिल्लीच्या तख्तालाही त्यांना आव्हान देता आलं असतं. स्वराज्य वाढीचा वेग खूप गतीनं वाढलेला असता. याशिवाय पुरंदरच्या तहानुसार आदिलशाही बालाघाटाचा जो मुलूक महाराजांना जिंकायचा होता तो अजूनही आदिलशहाच्याच ताब्यात होता. स्वतः महाराजांची इतकी क्षमता वैयक्तिक नव्हती की ते स्वतःच्या बळावर सपाट प्रदेशातला बालाघाटचा मुलूक जिंकून घेतील. याशिवाय तळकोकणावरही ताबा मिळवण्यासाठी महाराजांना मुघलांच्या साधन सामग्रीची फार मदतच झाली असती. एवढंच नव्हे तर महाराजांच्या डोक्यात गोवेकर पोर्तुगीजांना हद्दपार करून गोमांतकाची पवित्र भूमी पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्याचा जो निर्धार होता त्यालाही चालनाच मिळाली असती. यासोबतच महाराज जर दख्खनचे मुघलांचे सुभेदार बनले असते तर त्यांनी सगळ्यात पहिला काटा मुरुड जंजिरेकर सिद्धी या हबशी राज्यकर्त्यांचा काढला असता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की मिर्झा राजा जयसिंग म्हणजे कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हती. मुघलांचं सगळं साम्राज्य त्यांच्या राजपुतांच्या भक्कम तलवारींच्या जोरावर टिकून होतं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राजपूत जर एकदा बिघडले तर मरतील किंवा मारतील हेच होणार होतं. मिर्झा राजा जयसिंगांचा शब्द उघड उघड मोडण्याची हिंमत खुद बादशाह औरंगजेब सुद्धा करू शकत नव्हता. कारण तसं जर त्यानं केलं असतं तर त्याचं सिंहासनच कोलमडून पडलं असतं. आणि मिर्झा राजा जयसिंगांची वैयक्तिक ख्याती अशी होती, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. म्हणजे एकदा दिलेला शब्द स्वतःच्या प्राणाची किंमत देऊन सुद्धा पार पाडण्यात मिर्झा राजांची ख्याती होती. मित्रांनो, प्रभू श्री रामचंद्रांचे मिर्झा राजे प्रत्यक्ष वंशज होते. मिर्झा राजा जयसिंगांचं आडनाव कछवाहा असं होतं आणि हे कछवाहा नाव प्रभू रामचंद्रांच्या धाकट्या मुलावरून म्हणजे कुश उर्फ कच्छ याच्यावरून आलेलं होतं. त्यामुळं मिर्झा राजांनी दिलेल्या वचनावर महाराजांना पूर्णपणे भरोसा होता. मित्रांनो, याशिवाय आणखी एक महत्वाचं कारण असं होतं की पुरंदरच्या तहानुसार महाराजांच्या ताब्यात 1 लाख होन इतका वार्षिक महसूल असणारा प्रदेश मुघलांतर्फे देण्यात येणार होता. पण 1 लाख होनाचा प्रदेश किती येतो याची मोजदाद अजून व्हायची आहे. ही सबब देऊन मिर्झा राजा जयसिंगांनी त्या प्रदेशावर अजूनही मुघलांच्या चौक्या ठेवल्या होत्या. महाराजांच्या ताब्यात तो प्रदेश अजून देण्यात आला नव्हता. प्रत्यक्ष बादशहानं पुरंदरच्या तहाला मंजुरी दिल्यानंतरच तो प्रदेश आम्ही तुमच्या ताब्यात देऊ असा मिर्झा राजानं महत्वपूर्ण खोडा महाराजांसमोर टाकला होता. मग आता महाराजांसमोर आग्र्याला जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लकच नव्हता. त्याचवेळी औरंगजेबानं तुम्ही आग्र्याला या असं फरमानही पाठवलं होतं. कारण आता महाराजांची मान पुरंदरच्या तहामुळं पुरती अडकलेली होती आणि आता महाराजांचे पुत्र शंभूराजे मुघलांचे अधिकृत मनसबदार होते. मग महाराजांनी नाईलाजानं आग्र्याला जाण्याचा निर्णय घेतला. पण जाताना बादशहा आपल्याला बरोबरीच्या दर्जानं बोलावतो आहे, एक उच्च दर्जाचा उमराव म्हणून बोलावतो आहे अशी महाराजांची खात्री होती. आणि याशिवाय महाराजांनी असाही एक विचार केला होता की उत्तर हिंदुस्तान म्हणतात तो मुलूक तरी नजरेखालून घालावा. तिथलं राजकारण कसं आहे, तिथले लोक कसे आहे, तिथला मुलूक कसा आहे, तिथली महसुली पद्धत कशी आहे आणि आपल्याला भविष्यात काय करता येईल याचंही मार्गदर्शन आपल्याला मिळेल याची महाराजांना खात्री होती. आणि ह्या सगळ्या कारणांमुळं महाराजांनी आग्र्याला जाण्याचा निर्णय घेतला होता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.